ग्रामगीता लिहून भारतातल्या खेड्यांच्या स्वयंपूर्णतेचा आणि सर्वांगीण विकासाचा संदेश देणारे समाजसुधारक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची आज 116वी जयंती। अमरावती जिल्ह्यात यावली इथे 30 एप्रिल 1909 या दिवशी जन्मलेल्या तुकडोजींचं मूळ नाव माणिक बंडोजी इंगळे ठाकूर। त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन आणि जातीभेद निर्मूलनासाठी प्रभावशाली कार्य केलं। खंजिरी भजन प्रकार हे त्यांच्या प्रबोधनाचं मुख्य वैशिष्ट्य होतं। स्वातंत्र्य लढ्यातही तुकडोजी महाराजांनी हिरिरीने भाग घेतला। ग्रामोन्नती आणि ग्रामकल्याणाचा मार्ग अनुसरल्यावरच राष्ट्राचा विकास होऊ शकेल हा विचार तुकडोजी महाराजांनी रुजवला। यामुळे राष्ट्रसंत ही त्यांची उपाधी सार्थ ठरते। आज त्यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करत अभिवादन केलं। तुकडोजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या अमरावती जिल्ह्यातल्या यावली शहीद इथे आज पहाटे त्यांचा जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला। नागपूरमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ग्रामजयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करून कीर्तनही सादर करण्यात आलं। आज वैशाख शुद्ध तृतीया म्हणजेच अक्षय तृतीया 3:30 मुहूर्त